रात्री 11च्या ट्रेनने आली की वस्तीत सामसूम झालेली दिसते. एखादं दुसरे घर सोडले की सगळ्या घरचे दिवे मालवलेले असतात. मग अंधाराची खाई तिथे उसळलेली असते. म्युनिसिपाल्टीचा दिवा थोडाफार अंधार झाकण्याचे काम करतो. बाकी अंधारच अंधार. आजही 11च्या ट्रेनने आलो. आज खाली पिली उशीर झाला. साला त्या जगण्याच्या पार्टी नडली नसतो, थांबलो नसतो तर एवढा उशीर झाला नसता. पण सोडेनाच. बायकोला आज लवकर घरी येईल म्हणालो. ती नक्कीच वाट पाहत असेल. जीवाला वाईट घोरही लावून घेतला असेल. तिला या मुंबईची फार भीती वाटते. स्वतःच्या जीवाची तर भीतीच वाटते, पण माझ्याही जीवाची तिला भीती वाटते. आज चांदणी रात्र नसल्याने गलीत अंधार दाटून आला होता. कधी पाय एखाद्या गटारात पडेल सांगता येत नव्हतं. घसरण्याची भीती होती म्हणून जरा जपूनच चालत होतो. घरापर्यंत जायला जरा त्रासच होतो. दोन्ही बाजूने 2 गटारं, मध्ये लहानसा बोळ. त्यातून नाक दाबीत जायचं. एक दिवस नाही, रोजचीच ही कसरत. आज जरा वैतागलोच होतो. स्वतःवर आणि जगण्यावरही. त्याचा राग जमिनीवर काढीत चाललो होतो. ताड ताड चाललो होतो. नुकतीच घेतलेली नवी चप्पल पायाला चावत होती. म्युनिसिपाल्टीच्या दिव्याखाली आलो तेव्हा लाल्या दिसला. खांबाला टेकून सिगारेट फुकीत होता. पाय अर्धवट वाकून पसरवलेले. वाऱ्याने केसांची झुलंप उडत होती. त्याला पाहून जरा बरं वाटलं. जवळ आल्यावर बोलतोही. काय लालू, आज एकटाच? काही बोलण्या अगोदर त्याने लालजर्द नजर माझ्यावर फेकली. बटबटीत डोळ्याने माझ्याकडे पाहू लागला. मग सिगारेट तोंडात घालून धूर सोडू लागला. लाल्या संतापला की काय न बोलता बसून राहायचं हा त्याचा स्वभाव माझ्या चांगलाच अंगवळणी होता. आजही तो कोणावर चिडला कोण जाणे, पण त्याच्याशी बोलण्यात अर्थ नाही हे मी ओळखलं. तसाच पुढे झालो. मागून खाकरण्याचा आवाज आला, पण लक्ष दिले नाही. हा लाल्या आमच्या वस्तीतला दादा माणूस. वस्ती म्हटलं की तिथं दादा असतोच हे जणू काय या मुंबईचं ठरलेलंच आहे. पण इतरांसारखी लालेची गँग नाही. स्वतःच्या डेअरिंगवर लढतोच आला. जवळ हत्यार बाळगून असतो. त्याला जो डिचवेल त्याचं कधी चांगलं होऊ देत नव्हता. चालताना अंधारात पाय लडकला. घसरून गटारात गेला. चपकन पाणी उडालं. गुडघ्यापर्यंत डाग पडले. मी एक सणसणीत शिवी हासडली. कोणाला शिवी दिली सांगता येणार नाही, पण तितका मी चिडलोच होतो. खाली पिली त्रास, त्यात हा वैताग. धड रस्ताही नीट नसावा जायला. पाय झटकून तसाच चालू लागला. घरी गेल्यावर पाय धुता येईल चप्पल भरली होती. मांडीवरती पॅन्ट धरून चालावं लागलं होतं. म्युनिसिपाल्टीचे उपकार एवढे बरे होते. माझ्या घरासमोरचा ओटा घराच्या पायऱ्या उजळून निघाल्या होत्या. लांबून मी उजेडात पाहिलं. दिवाकर अन बाळपिसे दोघे ओट्यावर झोपलेत. घरातून खिडकी वाटे उजेड. बाहेरचा अंधार पाहतोय. बायको ही वाट पाहत असेल. पॅन्ट धरून तसाच घराजवळ आलो. पावलांचा आवाज ऐकून दिवाकर जागा झाला. तोंडावरच पांघरून काढून मान वरीत करीत म्हणाला, आज उशीर केला हो कासेकर. झाला जरा. लवकर यायचं राव. घरची काय काळजी हाय का नाही? दिवाकर मला उपदेश द्यायला लागला. जणू माझ्या घरची यालाच जास्त काळजी होती. मी फार काही बोललो नाही. माझ्या आवाजाने शशीने मात्र दरवाजा उघडला. उजेडाचा झोतच्या झोत अंधारावर झडप टाकण्यासाठी धावला. दारात शशी उभी होती, दोन्ही बाजूला 2 हात लावून. मला पाहिल्यावर तिला जरा बरं वाटलं. पायऱ्या चढता चढता मी म्हणालो, तांब्या भरून आण. साला पायच गटारात गेलाय. चला तर मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढच्या भागात.
कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.